राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं आज निधन झालं। आमदार रोहित पवार यांनी पोस्ट करत या संदर्भातली माहिती दिली। वयाच्या 67व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली। भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या शिवाजीराव कर्डिले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन अनेक राजकीय नेत्यांनी घेतलं। पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, मोनिका राजळे, अमोल खताळ यांनी यावेळेला उपस्थिती दर्शवली। मी अत्यंत मनापासून हृदयापासून दुःखी अशा कारणाने इथे आलेली आहे। या घरात अनेक वेळा मी मुक्काम केलेला आहे। कर्डिले साहेबांनी लेकीसारखं प्रेम आमच्यावर केलं, मुंडे साहेबांवर एखाद्या भावासारखं प्रेम केलं। अगदी 3-4 दिवसापूर्वीच आम्ही भेटलो। नेहमी हसणं, बोलणं, मस्करी, मजाक करायचे, हसत राहायचे। आज कर्डिले साहेबांचा चेहरा डोळ्यासमोरून जात नाही। त्यांना मी आदरांजली वाहते। माझ्या पित्यालाही मी असं चालता फिरता असताना गमावलेलं आहे। त्यांच्या परिवाराचं दुःख मी समजू शकते। त्यांच्या परिवाराच्या बरोबर त्यांना जसं अपेक्षित आहे तसं खंबीरपणे उभं राहू एवढं वचन कर्डिले साहेबांच्या आत्म्याला या निमित्ताने मी देते। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब, आमदार आणि जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन, हे खरं तर अचानक जाण्यानं मतदारसंघावरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यावर आणि राज्यावरती शोककळा पसरलेली आहे। त्यांनी गोरगरीब, वंचित आणि शोषित शेतकऱ्यांचे, अल्पभूधारकांचे प्रश्न प्राधान्याने मांडत एक वेगळी ओळख देखील निर्माण केली। असं एक हसतमुख, चांगलं व्यक्तिमत्व आणि स्वतःला सिद्ध करत कुठलीही पार्श्वभूमी नसताना अहिल्यानगर जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये 6 वेळा लोकप्रतिनिधित्व करणं ही खऱ्या अर्थानं मोठी गोष्ट आहे आणि निश्चितपणे ते गेल्यानं सर्वांच्या वरती शोककळा पसरली आहे। या जिल्ह्यामध्ये एक अतिशय चांगला ठसा उमटवण्याचं काम त्यांनी केलं। राज्यामध्ये सुद्धा अतिशय चांगलं राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती आणि नेहमी प्रत्येकाला मदत करणारा आणि प्रत्येकाला धावपळीने धावून जाणारा एक नेता म्हणून त्यांची ओळख होती। आज ही नुसतं त्यांच्या परिवाराची हानी नसते, नगर जिल्ह्यातील हानी आहे आणि ती कधी न भरून निघणारी हानी आहे। मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने आदरांजली पुष्पांजली अर्पण करतो। रामकृष्ण। आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं आज दुःखद निधन झालं। अचानक झालेल्या घटनेमुळे आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलाय। आम्ही कालच आम्ही खरं बरोबर होतो। अतिशय कर्तृत्व संपन्न आणि चांगला सहकारी माझे मित्र, आमच्या कुटुंबातलं ते घटक होते शिवाजीराव। ते जाण्याचं तीव्र दुःख आमच्या सगळ्यांना आहे। मी त्यांना अहिल्यानगरचा पालकमंत्री म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।